वेलकम स्टुडंट. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस यांचे आपण प्रूफ पाहिले होते. आता ही जे थेरम आहे तर यांचे ॲप्लिकेशन्स पाहिजेत आपल्याला. तर हे जे ॲप्लिकेशन्स आहे तर फर्स्ट अगोदर आपण रॉडसाठी ॲप्लिकेशन पाहणार आहे. पहा, समजा आपल्याला क्वेश्चन असा विचारला, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर mi. Mi means moment of inertia of thin uniform rod about an axis of rotation passing through its center and perpendicular to its length. Also deduce an expression for moment of inertia about an axis passing through its one end and perpendicular to its length. तर पहा, हा जो क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन यामध्ये आपल्याला दोन कंडिशन विचारलेल्या आहे. पहिली कंडिशन आहे पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे युनिफॉर्म रॉडचा अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. तर हा एक पहिला पार्ट झाला. ही एक पहिली कंडिशन दिलेली आहे. आता दुसरी कंडिशन सांगितली, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. तर या दोन कंडिशन दिलेल्या आहेत या क्वेश्चन मध्ये. हे म्हणजे ऍप्लिकेशन आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस चे. तर पहा, आन्सर मध्ये आपण अगोदर mi of thin uniform rod about an axis of rotation passing through its center and perpendicular to its length ही कंडिशन सॉल्व करू. तर अगोदर पहा, इथे मी हेडिंग टाकतोय expression for mi of rod about an axis passing through its center and perpendicular to its length. पहा, इथे मी अगोदर पहिल्या कंडिशन साठी हेडिंग टाकली आहे एक्सप्रेशन फॉर mi of rod about an axis passing through its center and perpendicular to its length. पहा, आपल्याला एक रॉड कन्सिडर करावा लागेल. पहा, आपण एक रॉड कन्सिडर करू. समजा हा एक थिन युनिफॉर्म रॉड आहे. आता या रॉडचं ही झाली लेंथ. लेंथ ही कॅपिटल एल कन्सिडर करू. या रॉडला नाव देऊ वाटल्यास ईबी. ईबी हा रॉड आहे. आता याचं सेंटर समजा हा पॉइंट सेंटर पॉइंट आहे. रॉडचा हा सेंटर पॉइंट आहे. ॲक्सिस पहा, ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तर आपल्याला एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावा लागेल जो की ॲक्सिस असेल. सेंटर मधून पास होणारा समजा ही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आपण. याला नाव देऊ आपण
Z डॅश आता इथे हा जो सेंटर पॉइंट आहे, सेंटर पॉइंट असल्यामुळे कॅपिटल एल ही जी लेंथ आहे, लेंथ ऑफ रॉड ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होईल. हा जो पार्ट येईल तर हा असेल L/2 आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा असेल L/2. आता इथे L/2 आणि L/2 या झाल्या दोन्ही पार्टच्या लेंथ. L/2 प्लस L/2 आपल्याला L भेटल. आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया of thin uniform rod about an axis passing through its length, passing through its center and perpendicular to its plane किंवा perpendicular to its length. तर इथे आपल्याला काही कन्सिडरेशन घ्यावं लागतील, ज्यामध्ये लेंथ ऑफ द रॉड कन्सिडर करावं लागेल, त्यानंतर मास ऑफ द रॉड, ॲक्सिसचं नेम लावावं लागेल कोणता ॲक्सिस आहे, आणि त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ हे आपल्याला फाइंड करावं लागेल. तर पहा इथे कन्सिडरेशन लिहितोय मी. लेट कॅपिटल L इज इक्वल टू, इथे आपण लेंथ ऑफ रॉड EB कन्सिडर करणार. लेंथ ऑफ रॉड EB कैपिटल M मास ऑफ रॉड Z डैश एक्सिस ऑफ रोटेशन passing through its center and perpendicular to its length. आता हे झाले कन्सिडरेशन आपले एक्सप्रेशनला सेट करण्यासाठी. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, I is equal to m into L square divided by 12. आता हे स्टेट करायचं सांगितलंय म्हणून मी डायरेक्टली इथे मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिलाय I is equal to ml square divided by 12. आता हा I is equal to ml square divided by 12 कसा आलेला आहे हे आपल्याला पाहिजे. I is equal to ml square divided by 12 हा तर मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहिला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ही जी लेंथ आहे रॉडची, याला हा जो ॲक्सिस आहे हा परपेंडिक्युलर आहे. तर हे समजण्यासाठी तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगतो. इथे हा जो रॉड आहे तर या रॉडचा जो मास आहे तो मास पर युनिट लेंथ आपल्याला मास फाइंड करावा लागेल. समजा मास पर युनिट लेंथ M is equal to capital M upon capital L, total mass of the rod upon length of the rod हे भेटेल आपल्याला मास पर युनिट लेंथ. आता समजा आपण एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला या रॉडचा. समजा हा एक एलिमेंट आहे, या
एलिमेंटचं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस हे आपण x घेतलं आणि त्यानंतर हा जो स्मॉल एलिमेंट आहे तर याची लेंथ आपण dx घेतली. लेंथ फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या स्मॉल एलिमेंटची x घेतली आणि त्यानंतर इथे आपण dx ही त्या स्मॉल एलिमेंटची लेंथ घेतली. पहा इथे आपण m डॅश इज इक्वल टू लेंथ मास पर युनिट लेंथ m इज इक्वल टू कॅपिटल M डिवाइडेड बाय L घेतलाय. पहा सेंटर C मधून जो पास होणारा ॲक्सिस आहे त्या ॲक्सिस पासून या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. हा जो एलिमेंट आहे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर स्मॉल एलिमेंट असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल ई di इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार त्या एलिमेंटचं मास m इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट एलिमेंट इज x याला लिहू शकतो आपण x स्क्वेअर. परंतु आता इथे पहा स्मॉल m म्हणजे कॅपिटल M अपॉन कॅपिटल L इनटू x स्क्वेअर. इथे आपण स्मॉल m ला कॅपिटल M अपॉन कॅपिटल L पुट केलं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल रॉड जर फाइंड करायचा असेल आपल्याला तर हा जो एलिमेंट आहे एक स्मॉल एलिमेंट त्या सर्वांची सम घ्यावा लागेल. म्हणजेच आपण I इज इक्वल टू लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ di. परंतु आता इथे इंटिग्रेशन घेतल्यामुळे आपल्याला लिमिटची गरज पडणार. तर लिमिट पहा इथे -L/2 टू L/2 घ्यावा लागेल कारण लेंथ ही डिवाइड झालेली आहे. L/2 -L/2 टू L/2 प्लस L/2. परंतु आता रॉड हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल असल्यामुळे इथे हा जो सेंटर मधून पास होणारा ॲक्सिस आहे या ॲक्सिसने या रॉडचे दोन पार्ट केलेले आहेत. मग इथे आपण ही जी लेंथ ही जी लिमिट घेतलेली आहे -L/2 टू L/2 याला आपण लिमिट घेऊ शकतो 0 टू L/2. परंतु इथे 2 ने मल्टिप्लाय करावी कारण या रॉडचे इक्वल दोन पार्ट झालेले आहेत म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं 2 di. परंतु आता di म्हणजे आहे ml डिवाइडेड बाय x स्क्वेअर. पहा इथे आपल्याला di फाइंड करण्यासाठी आपण हे यूज केलंय. पहा dm x स्क्वेअर इथे m डॅश पहा स्मॉल एलिमेंटचं जे मास आहे dm तर इथे dm घ्यावा लागेल. इथे dm पहा परंतु आता हे जे dm आहे dm म्हणजेच या रॉड साठी मास मल्टिप्लाय बाय इट्स लेंथ dx. तर पहा इथे आपण dm ला लिहू शकतो m इनटू dx इनटू x स्क्वेअर. आता इथे या m ला जर पुट केलं m डिवाइडेड बाय l x स्क्वेअर इनटू dx आहे. तर इथे पहा di इज इक्वल टू आपल्याला इथे मी मास पर युनिट लेंथ न घेता त्या एलिमेंटचं मास घ्यावं लागेल कारण मास पर युनिट लेंथ ही एका युनिट लेंथचं मास झालं. आपल्याला एलिमेंटचं मास पाहिजे तर एलिमेंटचं मास dm घेतलं इनटू x स्क्वेअर. परंतु इथे dm हा आहे m इनटू dx. त्यानंतर x स्क्वेअर हे ॲज इट इज ठेवलं मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार आणि या स्मॉल m ला पुट केलं कॅपिटल M अपॉन कॅपिटल L. आता di ला आपण पुट करू शकतो m डिवाइडेड बाय L x स्क्वेअर इनटू dx. तर ट्वाइस ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L/2 m डिवाइडेड बाय L इनटू x स्क्वेअर dx. आता इथे r इज इक्वल टू
I is equal to इथे 2 m divided by l कॉन्स्टंट आहे twice of m divided by l. आता इथे इंटिग्रेशन राहिलं 0 to l by 2 x square dx. x square चे इंटिग्रेशन फाइंड करायचे म्हणजे हे होईल twice of m divided by l x square चे इंटिग्रेशन x cube upon 3. एक ने इंडेक्स इन्क्रीज होतो आणि जो इंडेक्स न्यूमरेटरला आपण इंडेक्स लिहिलेला आहे तोच डिनॉमिनेटरला 0 to l by 2. आता इथे आपण हे 3 पण कॉन्स्टंट घेऊ शकतो twice of m upon l 3l x cube. फर्स्ट अगोदर l by 2 चा क्यूब होईल l upon 2 याचा होईल क्यूब नंतर 0 चा क्यूब मायनस करावा लागेल. आता इथे याला जर सॉल्व केलं आपण तर I is equal to आपल्याला भेटतंय 2m upon 3l multiply by l cube upon 8. आता इथे 2 ने जर याला डिवाइड केलं तर हे 4 होईल आणि l कॅन्सल होईल स्क्वेअर राहील म्हणजे आपल्याला फायनली भेटलं ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल 12. तर हा झाला प्रूफ. I is equal to ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 कसा आलेला आहे. तर हा जो प्रूफ आहे हा लक्षात ठेवायची गरज नाही कारण आपल्याला स्टेट अँड एक्सप्रेशन असं विचारलंय. स्टेट अँड एक्सप्रेशन विचारलं तर डायरेक्टली फॉर्म्युला लिहिला तरी चालतो. तर ही झाली पहिली कंडिशन या क्वेश्चनची. आता सेकंड कंडिशन जी दिलेली आहे तर डिड्यूस an expression for moment of inertia about an axis passing through its one end and perpendicular to its length. एका एंड मधून पास होणाऱ्या ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आपल्याला थीन युनिफॉर्म रॉडचा. तर ही कंडिशन सर्वांनी लक्षात ठेवा अगोदर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर and perpendicular to its length. आता इथे थोडासा मी बदल करतोय. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड मधून पास होणाऱ्या ऍक्सिस साठी फिगर ड्रॉ करावा लागेल. तर पहा यामध्ये आता ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड समजा ए आणि बी हे दोन एंड आहेत. तर जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे कंडिशन मध्ये दिलेला समजा तो कन्सिडर करू आपण पास होतोय एंड बी मधून. आता या बी एंड मधून पास होतोय. या ऍक्सिस ला नाव देऊ आपण y डॅश. पहिल्या कंडिशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर I सफिक्स c पाहिले आपण. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड याला I सफिक्स b घेतोय कारण बी हा एक एंड आहे या रॉडचा. पाहता इथे आपण हे जे दोन ऍक्सिस आहेत तर हे दोन ऍक्सिस पॅरलल आहेत. मग पॅरलल ऍक्सिस जर असतील तर पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो कारण कंडिशन फॉर पॅरलल ऍक्सिस आपल्याला दोन ऍक्सिस हे पॅरलल लागतात. पाहता इथे आपण हा जो ऍक्सिस घेतलेला आहे तर हा या सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस पासून l by 2 एवढ्या डिस्टन्स वरती आहे म्हणजे h is equal to l by 2. आता हे जे कन्सिडरेशन आहे ते ऍज इट इज राहील. यामध्ये एक कन्सिडरेशन ऍड होईल आणि ते कन्सिडरेशन कोणतं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आपण एक ऍक्सिस वाढवलेला आहे. तो ऍक्सिस अकॉर्डिंग टू द कंडिशन नुसार तो वाढवावा लागलेला आहे. आपल्याला
या कंडिशन मध्ये सांगितलंय की ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. तर तो ऍक्सिस घेतला आपण y डॅश ऍक्सिस ऑफ रोटेशन passing through one end and perpendicular to its length. तर y डॅश हा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस पास होतोय का वन एंड मधून आणि इट इज परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. पाहता इथे हे दोन आपल्याला पॅरलल दिसायले, पॅरलल ऍक्सिस दिसायले. तर इथे आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो. according to parallel axis theorem, I suffix O is equal to I suffix C plus mh square. आता I suffix O च्या ऐवजी आपण पॉइंट B घेतलेला आहे, तर याला आपण I suffix B देऊ शकतो. is equal to I suffix C plus mh. h पाहता है l by 2 होल स्क्वेअर. पाहिजे रीजन देता है h is equal to l by 2. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स l by 2 एवढं आहे. ऍक्सिस z डॅश आणि ऍक्सिस y डॅश मधलं. पाहता इथे I suffix C म्हणजे लास्टची जी कंडिशन होती ऍक्सिस पासिंग टू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, त्याला पुट करायचे. म्हणजे I suffix B is equal to m l square divided by 12 plus m l चा स्क्वेअर divided by 2 चा स्क्वेअर 4. आता हे आपल्याला एक्सप्रेशन भेटायले. तर इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी पहा यालाच ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 ॲज इट इज ठेवलं प्लस 3 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 3ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. मग हेच होईल 4ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 म्हणजेच ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3. आया 4 ने या 12 ला डिवाइड केलं 3 येईल. तर I suffix B is equal to I suffix B is equal to ml square divided by 12. तर यालाच आपण लिहू शकतो I is equal to ml square divided by 3. पाहिजे ml square divided by 3 कसं आलेलं आहे. तर अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थिअरम इथे दोन ऍक्सिस पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थिअरम आपण यूज करू शकतो. तर पॅरलल ऍक्सिस थिअरमची मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण पाहिलेली आहे. I suffix O is equal to I suffix C plus mh square किंवा त्याच्या स्टेटमेंट नुसार मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट is equal to moment of inertia about an axis passing through its center. याची सम घेतो आपण प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय perpendicular distance between the two parallel axes or length between the parallel axes याच्या स्क्वेअरच्या. तर I suffix O is equal to I suffix C plus mh स्क्वेअर घेतलं. त्यानंतर I suffix B is equal to O च्या ऐवजी आपण इथे B घेतलेला आहे म्हणून I suffix B is equal to I suffix C plus m into h h म्हणजे दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स l/2 आहे. l/2 पुट केलं l/2 चा स्क्वेअर h चा स्क्वेअर असल्यामुळे आता I suffix B is equal to
I सफिक्स सी आपण लास्ट कंडिशन मध्ये पाहिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया I सफिक्स सी इज इक्वल टू ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 असतो. ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 प्लस इथे m as it is l चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर 4. त्यानंतर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ही जी सेकंड टर्म आहे या सेकंड टर्मला 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपल्याला सेकंड टर्म भेटली 3l स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे एकदाच लिहिला ml स्क्वेअर प्लस 3ml 3m बाकी 3ml स्क्वेअर 3ml स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर म्हणजे 4ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. 4 ने या 12 ला डिवाइड केलं 3 येईल तर ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 I सफिक्स b इज इक्वल टू ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 भेटेल. तर यालाच आपण I इज इक्वल टू ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 लिहू शकतो. तर सेकंड कंडिशन जी आहे हा ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स वन एंड and perpendicular to its length. तर ऍक्सिस हा या पॉइंट मधून बी पॉइंट मधून पास केला तरी चालतो किंवा ए पॉइंट मधून जरी पास केला तर h इज इक्वल टू l/2 भेटणार आहे. आणि इथे लेंथ ऑफ द रॉड ही l असल्यामुळे या सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिसने याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. आपण इथे कंडिशन सॉल्व करण्यासाठी बी या पॉइंट मधून ऍक्सिस पास केलेला आहे तो ए मधून जरी पास केला तरी चालतो. तर हा झाला क्वेश्चन. स्टेट एन एक्सप्रेशन फॉर mi ऑफ the uniform rod about an axis of rotation passing through its center and perpendicular to its length. त्यासाठी आपण पाहिलं I is equal to ml squared divided by 12. Also deduce an expression for moment of inertia about an axis passing through its one end and perpendicular to its length. यासाठी एक्सप्रेशन भेटलं आपल्याला I is equal to ml square